श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि ही संकष्टी चतुर्थी कार्तिक महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे. कार्तिक महिना हा देवांच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा असा महिना मानला जातो. कार्तिक महिन्यामध्ये येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. स्कंदपुराणानुसार या कार्तिकी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विशेष उपासना आपण केली आणि त्यासोबत संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी या दूर होतात. विद्यार्थ्यांनी जर संकष्टी चतुर्थीचं कार्तिकी महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीचं व्रत करून गणपती बाप्पांची विशेष आराधना जर केली तर गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांच्या करिअरमध्ये त्यांना खूप लाभ होतो. त्यांच्या करिअरमध्ये अडचणी या येत नाहीत. संकष्टी चतुर्थी ही नावाप्रमाणेच भक्तांच्या सर्व संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते. संकष्टी चतुर्थीला स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात. या व्रताचा महिमा आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांसंबंधित काही जर अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा गणपती बाप्पांच्या या संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. प्रत्येक आई ही आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या करिअरमध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असते. गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे. तसंच कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पांच्या पूजेनेच त्या कार्याची सुरुवात होत असते. कुठल्याही पूजेची सुरुवात सुद्धा गणपती बाप्पांच्या पूजनानेच होत असते. संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या पालनाने आपल्या जीवनामध्ये जी कामं खूप दिवसांपासून रखडलेली आहेत तर ती प्रलंबित कामं होण्यास मदत होते. ही कामं पूर्ण होण्यासाठी कुठलाही अडथळा न येता ही कामं व्यवस्थित पूर्णपणे पार होण्यास मदत होते. आपल्या सर्व मनोकामना पूर्तीसाठी गणपती बाप्पांची विशेष आराधनाही आपण संकष्टी चतुर्थीला करत असतो. तर याचप्रमाणे आपण संकष्टी चतुर्थीला कार्तिक महिन्यातल्या येणाऱ्या या गणाधिप संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या सेवेसोबतच काही महत्त्वाचा उपाय सुद्धा करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी 21 दुर्वांचा हा अत्यंत प्रभावी उपाय हा सोमवारी 18 नोव्हेंबरला कार्तिकी गणाधिप संकष्टी चतुर्थीला कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा अत्यंत प्रभावी उपाय कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे उपाय सुद्धा नक्की करा. आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यातली सर्व संकट, आजारपण, त्यांच्याभोवती असलेली नकारात्मकता ही सर्व नष्ट होईल. मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि त्यांची नोकरीमध्ये, अभ्यासामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये खूप भरभरून प्रगती होईल. तर असा हा 21 दुर्वांचा प्रभावी उपाय संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आईला कसा करायचा आहे हेच आता आपण जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे. आणि ही पूजा करताना सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक हा करायचा आहे. आणि हा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांची हळद कुंकू अक्षता अर्पण करून, फुलं अर्पण करून, धूपदीप ओवाळून विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या प्रिय वस्तू दुर्वा आणि लाल जास्वंदाचा फूल हे आपल्याला जरूर त्यांना अर्पण करायचं आहे. लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही लाल कलरचं झेंडूचं फूल सुद्धा अर्पण करू शकतात. आणि तसंच सकाळी गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा आपल्याला जरूर अर्पण करायचा आहे. तर याप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय आपल्या लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत हा आपण करू शकतो. तुमची लहान मुलं जर खूप चिडचिडपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, तुमचं ऐकत नसतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत आणि त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही आहे, तर अशा मुलांचा केलेला अभ्यास लक्षात राहावा, त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागावं, त्यांची बुद्धी ही तल्लख व्हावी यासाठी हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे खूप मोठी डिग्री ही घेऊन सुद्धा काही मुलांना जर नोकरी लागलेली नसेल किंवा नोकरी करणाऱ्या मुलांना सुद्धा त्यांच्या करिअरमध्ये काही अडचणी येत असतील, त्यांना प्रमोशन मिळत नसेल, त्यांची पगारवाढ ही होत नसेल किंवा मग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांच्या परीक्षेमध्ये त्यांना जर अपेक्षित यश मिळत नसेल तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. मोठी मुलं असतील आणि ते जर हा उपाय करू शकत असतील तर त्यांनी हा स्वतःसाठी उपाय केला तरी सुद्धा चालेल. पण ज्यांची मुलं लहान आहेत आणि ते स्वतःसाठी उपाय करू शकत नाहीत तर अशा मुलांसाठी आई वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. पण आईला जर मासिक धर्म असेल तर त्या आईने हा उपाय करू नये. मग अशा वेळेस मुलांच्या वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला
केला तरी सुद्धा चालेल। आणि हा उपाय तुम्ही सोमवारी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकतात। तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्या घराजवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे जाऊन हा उपाय आपल्याला करायचा आहे। कारण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात असते आणि अशा खूप साऱ्या सकारात्मक ऊर्जा असलेल्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मंदिरात जर आपण असा उपाय केला तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला सकारात्मकच मिळत असतो। आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने करायचा आहे। जेव्हा आपण कुठलाही उपाय पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने करतो तर तेव्हा त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 दुर्वा या घ्यायच्या आहेत। पूर्ण एक दुर्वेला 3 दल असलेली अशी आपल्याला 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि एक लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे। कारण लाल रंगाचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, म्हणून लाल रंगाचं फुले तुम्हाला घ्यायचं आहे। आणि त्याचप्रमाणे 21 शमीपत्र हे तुम्हाला घ्यायचे आहेत। तसंच गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर किंवा एखादं फळ सुद्धा घेऊन जाऊ शकतात। आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी हळद, कुंकू, अक्षदा हे सुद्धा आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे। आणि गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर या दुर्वांची जोडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। आणि ही गणपती बाप्पांना दुर्वांची जोडी अर्पण करताना ती गणपती बाप्पांच्या सोंडेजवळ आपल्याला अर्पण करायची आहे। कारण गणपती बाप्पांनी दुर्वा या सेवन केल्या होत्या, त्यामुळे दुर्वा या त्यांच्या चरणाशी न ठेवता त्या आपल्याला त्यांच्या सोंडेजवळ ठेवायच्या आहेत। आणि आपण जे लाल रंगाचं फूल हे घेऊन गेलो आहेत आपल्यासोबत, तर ते फूल आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे। आणि जी 21 शमीपत्र आपण घेतलेली आहे ती सुद्धा त्यांच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायची आहेत। आणि गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर किंवा फळ हे जर घेऊन गेलेले असाल तर ते सुद्धा तुम्हाला तिथे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत। त्याचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला गणपती बाप्पांना मोदक किंवा लाडू हे जर नैवेद्यासाठी घेऊन जाता येत असतील तर तुम्ही ते सुद्धा घेऊन गेले तर अतिशय उत्तम। तर याप्रमाणे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांसमोर आपल्याला बसायचं आहे आणि तिथे गणपती बाप्पांसमोर बसून गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। तसंच 108 वेळा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आणि यानंतर गणपती बाप्पांकडे हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांची सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होऊ देत। त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये त्यांची खूप प्रगती होऊ देत। मुलांच्या आयुष्यामधल्या सर्व अडचणी, संकट, समस्या या दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे। मुलांच्या सर्व मनोकामना या पूर्ण व्हाव्यात यासाठी विनंती करायची आहे। त्यांना त्यांच्या करिअरमध्ये घवघवीत यश मिळावं यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर अशी प्रार्थना करून झाल्यावर आपल्याला घरी यायचं आहे। तर सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं हा उपाय तुम्ही करून घ्या आणि जर मुलं लहान असतील तर तुमच्या मुलांसाठी तुम्ही आईवडिलांनी हा उपाय करायचा आहे। आणि तुमची मुलं लहान असतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही तुमच्यासोबत गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये त्यांना सोबत घेऊन जायचं आहे। तर हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीला जरूर करा। या संकष्टी चतुर्थीला जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही कोणत्याही संकष्टी चतुर्थीला हा उपाय करू शकतात। वर्षभरामधून येणाऱ्या 12 संकष्टी चतुर्थींपैकी तुम्ही कोणत्याही संकष्टी चतुर्थीला हा उपाय करू शकतात। गणपती बाप्पा ही शीघ्र फळ देणारी आणि लवकर प्रसन्न होणारी अशी देवता आहे। त्यामुळे गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्यावर आणि आपल्या मुलांवर कायम राहण्यासाठी संकष्टी चतुर्थीला हा अत्यंत प्रभावी उपाय 21 दुर्वांचा आपल्याला करायचा आहे। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की येणाऱ्या गणाधिप संकष्टी चतुर्थीला, कार्तिकी संकष्टी चतुर्थीला आपल्याला 21 दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।